खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीतील दरडग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. राज्य सरकारने 6 महिन्यात नवीन पक्की घरे देण्याचे आश्वासन दिले होते. घटनेला 10 महिने झाले. पावसाळा तोंडावर आला तरी घरे मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. घरांचा पत्ता नसल्याने हाल अपेष्टा सोसत दरडग्रस्त कुटुंब पत्र्याच्या कंटेनरमध्ये जीवन जगत आहेत. नवीन घरांची सद्यस्थिती पाहता दरडग्रस्तांचा गृहप्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात अत्यंत दुर्गम अशा डोंगराळ भागात वसलेल्या इरशाळवाडी येथील 44 घरांच्या लोकवस्तीवर 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली, ज्यामध्ये 84 जणांना आपला जीव गमवावा लागला. दैव बलवत्तर म्हणून या संकटातून जे बचावले त्यांचे तात्पुरत्या स्वरूपाचे पुनर्वसन पत्र्याच्या कंटेनरमध्ये करण्यात आले. दरडग्रस्त कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन 6 महिन्यात केले जाईल. त्यांना पक्की घरे तसेच सर्व सुविधा पुरवल्या जातील असे आश्वासन देखील देण्यात आले होते. यासाठी मानिवली गावात सरकारने 2.5 हेक्टर जमीन संपादित करून सिडकोच्या अधिपत्याखाली पुनर्वसनाचे काम देखील सुरू केले. त्यामुळे दिवाळीपर्यंत हक्काची घरे मिळतील अशी आशा दरडग्रस्तांमध्ये निर्माण झाली. प्रत्यक्षात मात्र काम कासव गतीने सुरू आहे. आतापर्यंत जेमतेम 35 घरांचे स्ट्रक्चर उभे राहिले आहे. 25 घरांचे वीट बांधकाम व प्लास्टरचे काम आटोपले आहे, तर उर्वरित घरे उभी देखील राहिलेली नाहीत. त्यामुळे दिवाळी सोडा या पावसाळ्यात तरी घरे मिळतील की नाही अशी शंका आता निर्माण झाली आहे. मागील 10 महिन्यांपासून 43 दरडग्रस्त पीडित कुटुंब पत्र्याच्या कंटेनरमध्ये राहत आहेत. तिथे पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे देखील सांगत आहेत. जे पाणी मिळत आहे त्याचा वास घेऊन उलटी होत आहे. याशिवाय तापलेल्या पत्र्यांमुळे घरात राहणे अशक्य बनले आहे. उन्हाचे चटके सहन होत नाही म्हणून झाडाचा आधार घ्यावा लागतो, तर इथे मच्छरही झोपून देत नाही अशी भीषण अवस्था या कुटुंबांची बनली आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो खालापूर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.